राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। संत श्री सद्गुरू चूडामणी बालादास महाराज यांच्या 44व्या पुण्यतिथीनिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिनामाचे विविध कार्यक्रम चालू आहेत। त्यात प्रवचन सेवा करण्याचा योग आपल्याकडे आला आहे। ही प्रवचन सेवा अखंडितपणे चालू आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने ही सेवा व्यवस्थितपणे चालू आहे। संत श्री चूडामणी बालादास महाराज, रेणुका माता, संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या चरणी वंदन करून आजच्या सेवेला मी प्रारंभ करतो आहे। आज दुसऱ्या दिवशी आपण हरिपाठाचीच प्रवचनमाला पुढे चालू ठेवलेली आहे। काल हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, हा अभंग आपण पाहिला। आणि कितीही पापाच्या राशी असतील तर त्या किती हरिनामाने किती लवकर नष्ट होतात, कायमच्या नष्ट होतात आणि हरिनामानेच पुन्हा पुण्याच्या राशी प्राप्त होतात, याबद्दल आपण चर्चा केली। त्याच हरिपाठामध्ये पुढचा अभंग आपण आज सेवेला घेणार आहोत। आपण पुण्य कमवण्यासाठी, पाप नाहीसे करण्यासाठी हरिसेवा म्हणून वेगवेगळ्या उपासना करतो, तीर्थाटन करतो, वेगवेगळी व्रत करतो, वेगवेगळे नियम करतो, वेगवेगळे उपवास करतो। या सगळ्या क्रिया करत असताना जर त्याच्यामध्ये भाव नसेल, त्याच्यामध्ये प्रेम नसेल, त्याच्यामध्ये आवड नसेल, निष्ठा नसेल, श्रद्धा नसेल तर ते आपल्याला पावत नाही आणि त्याचं फळ जे आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही। ही वृथा वाया अशी कसरत होते, देहाचं काम होतं, कर्म होतं, ते पुण्य होत नाही। यासाठी माऊली म्हणतात की भाव पाहिजे। भाव असेल तर भगवंत साक्षात पुढं उभं राहतो, भगवंत साक्षात आपल्याला दर्शन देतो। असं भगवंताचं रूप जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण त्या भगवंताकडं आर्त विनवणी केली पाहिजे, आळवणी केली पाहिजे, त्याला भावाने आकळलं पाहिजे। नाहीतर विनाकारण कष्ट होतात आणि आपल्याला पाहिजे ते प्राप्त होत नाही। म्हणून ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्या आज्ञेने आपल्याला हा हरिपाठ देतात
आणि हरिमुखे म्हणा असा सल्ला देतात की ज्याच्या योगाने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. याच आशयाचा माऊलींच्या प्रत्येक अभंगामध्ये हरिमुखे मनाचाच आग्रह आहे. त्याच्यामुळे आशय तोच राहणार, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. आजचा जो अनुभव आहे तो ह्या अभंगातून त्याने आपल्याला सांगितलेला आहे. तीर्थव्रत नेम भावेविन सिद्धी वायाची उपाधी करीशी जना भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे जैसा हरी पार्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण निधले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं माऊली आपल्याला सांगताय. हा 12वा अभंग आहे. आपल्या हरिपाठातल्या 27 अभंगापैकी हा 12वा अभंग आहे. आणि ह्या 12व्या अभंगामध्ये माऊली आपल्याला यात्रा व्रत उपवास कसे करावेत याचं मार्गदर्शन करतात. आपण यात्रा करतो, व्रत करतो. यात्रा वेगवेगळ्या कशा कराव्यात हे कालच्या आपल्या प्रवचनामध्ये झालेलं आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत, सप्तपुरी आहेत, 4 धाम आहेत, शक्तिपीठं आहेत. ह्या सगळ्या ठिकाणी आपण जाऊन फिरून आलं. पंढरपूरची वारी केली ही यात्रा झाली. परंतु ह्या सगळ्या यात्रा करत असताना जर भाव नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून भाव ठेवून यात्रा करा, भक्ती ठेवून यात्रा करा. भाव याचा अर्थ प्रेम, भाव याचा अर्थ आवड, भाव याचा अर्थ भक्ती. हे जर आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतं असं माऊली म्हणतात. अन्यथा काय होतं मग? हा स्थूल उपाय होतो, वरवरचा उपाय होतो. जर आपण नाम न घेता वारी केली, नाम न घेता यात्रा केली, जर आपण भाव न ठेवता यात्रा केली तर ते एक यंत्र जसं काम करतं तसं होतं. हे यंत्रवत काम होऊ द्यायचं नसेल, हे स्थूल उपाय होऊ द्यायचे नसतील, हे वाया जाऊ द्यायचं नसेल, फक्त देहाचे कष्ट पडू द्यायचे नसतील तर भाव मनात असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे उपाय आहेत हे बहिर्वर्ती होऊ नयेत, भेद दाखवणारे होऊ नयेत, आपण आणि परमात्मा वेगळे आहेत असे दाखवणारे होऊ नयेत आणि चित्ताची एकाग्रता साध्य करणारे असावेत. याच्यासाठी भाव ठेवून यात्रा करा, भाव ठेवून व्रत करा, भाव ठेवून उपवास करा असं माऊली म्हणतात. भाव ठेवून पूजा करा. व्रत आपण अनेक करतो. कुणी कोकिळा व्रत करतं, कुणी संतोषी मातेचं व्रत करतं, एकादशीसुद्धा व्रतच आहे. अनेक व्रत आहेत, कात्यायनी व्रत आहे, अनेक व्रत आहेत. त्यातल्या त्यात महिला अनेक व्रत करतात. कुंकुमार्चन व्रत आहे, अनेक व्रत असतात. परंतु हे व्रत करत असताना फक्त देह कष्ट व्हायचा नाही तर परमात्मा प्राप्त व्हावा ही हृदयात भावना असेल तरच तो प्राप्त होतो. आणि ही हृदयात भावना नसताना फक्त जर केलं तर ते कष्टच पडतात, दुसरं काही होत नाही. म्हणून कष्ट व्हायचे नसतील तर आपल्याला ते मनातून करावं लागतं, भावनेतून करावं लागतं. म्हणून ज्या उपासना आपण करतो आहोत त्यातली सगळ्यात उत्तम उपासना कोणती आहे याचा जर आपण अभ्यास केला तर 4 प्रकारच्या उपासना आपण करतो. एक पहिली उपासना आहे सहज स्थिती. सहज स्थिती म्हणजे चालत फिरत बोलत जे काय सहज आपण करू शकतो ती सहज स्थिती ही उत्तम स्थिती मानली गेलेली आहे. ही उपासना सगळ्यात उत्तम उपासना आहे. नंबर 2ची उपासना मध्यम आहे, ती ध्यान आणि धारणा आहे. योग करतो आपण, ध्यान करतो, समाधी लावतो, धारणा करतो. ही मध्यम प्रतीची उपासना आहे. आणि अधम प्रतीची उपासना आहे पूजा अर्चा, जिला आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो. ती पूजा अर्चा अधम मानल्या गेलेली आहे. आणि अधमाधम त्याच्यापेक्षाही अधम तीर्थाटन मानल्या गेलेली. सगळ्यात उत्तम स्थिती कोणती मानलेली आहे? सहज स्थिती सगळ्यात उत्तम मानली गेलेली आहे. आणि ही अधम पूजा अर्चा का मानल्या गेलेली आहे त्याची कारण आहेत. पूजेला अधम का मानलं गेलेलं आहे तर जो परमात्मा आपल्या हृदयात आहे तो आपण बाहेर शोधायचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा देवासमोर किंवा मूर्तीसमोर उभं राहतो तेव्हा तो परमात्मा त्या मूर्तीत पाहण्याचा प्रयत्न आपण करतो. तो प्रत्यक्षात कुठे आहे? आपल्या हृदयात. तो प्रत्यक्षात आपल्या जवळ आहे पण आपण त्याला बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो. आपण तीर्थाटन करतो त्यावेळेस त्याला आणखी दूर पाहण्याचा प्रयत्न करतो असं त्या शास्त्रकाराचं म्हणणं आहे. म्हणून हृदयस्थ परमात्मा जर पाहायचा असेल तर आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं. आणि अंतर्मुख होऊन जर परमात्म्याशी एकरूपता साधता आली तर ती खऱ्या अर्थाने सहज स्थिती आहे.
तेव्हा सगुण मूर्तीमध्ये किंवा एखाद्या फोटोमध्ये मूर्तीमध्ये आपण तीर्थस्थळामध्ये आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर तो भेद दाखवतो, दोन दाखवतो, तुम्ही आणि तो परमात्मा वेगळा आहे असं दाखवतो. म्हणून त्याच्याऐवजी सहज स्थितीमध्ये राहावं. आपण देवपूजा करतो किंवा उत्सव करतो, त्याच्यामध्ये मूर्तीची सजावट करतो, मूर्तीला सजवतो, मूर्तीला नाहूमाखू घालतो, त्याला आपण तूप लावतो, साखर लावतो, दही टाकतो, सगळ्या सोपस्कार त्याच्यावर करतो. हे सगळे सोपस्कार करणं, सजावट करणं, दागिने करणं याच्यापेक्षा साधा सोपा उपाय आहे सहज स्थितीमध्ये नाम घेणं, असं मौली म्हणतो. या सगळ्या अट्टहासापेक्षा सगळ्यात सोपा उपाय कोणता? हे करू नये असं नाही, पण याच्यामध्ये आपण काय करतो? मन रमवतो. त्याच्याऐवजी जर सहज स्थितीमध्ये राहून पूजा करायची, पूजा करा, तुम्ही कर्म करायचं, रोजचं कर्म करा, स्वयंपाक करा, पाणी भरा, तुम्हाला जे जे कामं करायची असतील ते करा. ती सगळी कामं करताना सहज स्थितीमध्ये फक्त नाम घेत राहिलं आणि भगवंताचे स्मरण करीत राहिलं तर त्या सगळ्या पूजेपेक्षा ही श्रेष्ठ पूजा मानली गेलेली आहे. म्हणून सहज भावात राहणे हे सगळ्यात उत्तम आहे. अधिकाधिक वेळ सहज भावात राहणे, अधिकाधिक वेळ भगवंताच्या संपर्कात राहणे हे सगळ्यात सोपी क्रिया आहे, पण करायला अवघड आहे. कारण नेमकं तेच विसरतो आपण. आपलं कर्म करत असताना, आपली पूजा करत असताना, पूजेमध्ये सुद्धा आपण विसरून जातो की आपण पूजा करतोय. आपल्या डोक्यामध्ये दुसरेच विचार असतात. आपण ज्ञानेश्वरी पारायण करतोय, ज्ञानेश्वरी पारायणला बसलो आहोत हेच विसरून जातो आपण, दुसरेच विचार मनामध्ये डोक्यात. दर क्षणाक्षणाला मन सगळ्यात चंचल आहे. मन एका क्षणामध्ये घरी जाऊन येतं, मन एका क्षणामध्ये बाजारात जाऊन येतं, मन एका क्षणामध्ये मंदिरात जाऊन येतं. एका क्षणामध्ये मंदिर मस्जिद कुठेही फिरून 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 मन पुन्हा जागेवर येतं आणि ते जागेवर राहील याचा विश्वास नाही. मन हे अतिशय चंचल. आणि म्हणून काय होतं की त्या मनाला स्थिर करायचं असेल तर आपल्याला अंतरात्म्यात डोकावून पाहावं लागतं, सहज स्थितीमध्ये राहावं लागतं आणि नाम घेत राहिलं की मन आपोआप स्थिर होतं. म्हणून नाम ही सहज स्थिती आहे. ध्यानधारणा सुद्धा अवघड काम. ध्यान करतो आपण, त्याच्यामध्ये यम आहे, नियम आहे, योग याग विधी याच्यामध्ये मी ते सांगितलेलं आहे की खूप कठीण काम आहे. योगी लोकच करू शकतात, चांगदेवच करू शकतात, दुसऱ्याला नाही जमत. योगी लोक करू शकतात, निवृत्तीनाथ करू शकतात, गहिनीनाथ करू शकतात, महादेव करू शकतात. आपल्यासारख्या साधारण माणसाला ही खूप अवघड क्रिया आहे. आणि जर त्या अवघड क्रियेत जायचं नसेल तर सगळा सोपा मार्ग कोणता सांगितलेला आहे? अंतःकरणामध्ये भगवंताला ठेवा आणि त्याचं नाव मुखाने घेत राहा. एवढी सोपी आणि सहज स्थिती आहे. दिवसभराचा व्यवहार असेल, असा व्यवहार जर आपण करत करत, दिवसभराचा व्यवहार काय? सकाळी उठल्याबरोबर अगोदर भगवंताचं दर्शन घेणे, भगवंताचं नाव घेणे, त्याचे आभार मानणे. मला आजचा दिवस तू दाखवलास, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? मला तुझे नाव घ्यायची संधी दिलास. इथून सुरुवात करायचं आणि दिवसभराचे कामं करत करत त्याचं नाव घ्यायचं. संध्याकाळी झोपताना परत त्याला एकदा नमस्कार करायचा आणि पुन्हा आभार मानायचे. आजचा दिवस जसा दाखवलास तसा उद्याचा दिवस दाखव, अशी विनंती करायची आणि झोपायचं. हे सगळं करत असताना सातत्याने जर आपण नाम डोक्यात ठेवलं, जसं एखादी पतिव्रता स्त्री असते, तिला सांगावं लागतं का प्रत्येक वेळेस? मंगळसूत्र दाखवावं लागतं का माझा नवरा आहे म्हणून? काही गरज नाही. ती घरात राहते तेव्हा सातत्याने तिच्या डोक्यामध्ये फक्त नवऱ्याचाच विचार असतो, पतीचाच विचार असतो. ते ऑफिसला गेले आहेत, शेताकडे गेले आहेत, दुकानात गेले आहेत, ते परत येणार आहेत, त्यांची मला व्यवस्था करायची. त्याला वेगळं काही करावं लागतं का? काहीही करावं लागत नाही. पण डोक्यामध्ये एक विचार असतो की माझे पती आहेत, आपली मुलं आहेत. आपण घरचा व्यवहार करत असताना एखादी गोष्ट डोक्यात ठेवतो, तसंच परमात्मा आपल्या बुद्धीमध्ये राहायला पाहिजे, परमात्मा आपल्या जवळ राहायला पाहिजे. आणि हा दिवसभराचा व्यवहार जर असा आपण करत करत पुढं चाललो तर जीवनाचा प्रवास सुद्धा असाच पूर्ण होतो. कधी संपतो हे पण आपल्याला कळत नाही. आणि शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव आपल्या मुखावर राहायला लागतं. त्याला वेगळी प्रयत्न करायची गरज पडत नाही. शेवटच्या क्षणाला जर भगवंताचं नाव असेल तर आपण वैकुंठात आपली जागा राखीव ठेवलेली आहे. त्याला राखीव जागा मागायची गरज नाही. आपण तिथं जाऊन वैकुंठामध्ये भगवंताच्या सानिध्यात राहू शकतो. म्हणून सातत्याने नाममंत्र. मग नाममंत्रमध्ये तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे दशाक्षरी घ्या, द्वादशाक्षरी घ्या, षोडशाक्षरी घ्या, 2 अक्षरी घ्या. फक्त राम राम म्हणा, रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. आपण देवी गीता पाहिली, देवी भागवत पाहिलं, त्याच्यामध्ये क्लीम असा एक शब्द होता जो बीजमंत्र म्हणून सांगितलेला आहे. 1 अक्षरी मंत्र पण असतो. क्लीम असा शब्द सांगितला होता. रिम असा शब्द असू शकतो. असं कुठलाही बीजमंत्र असू शकतो. 1 अक्षरी असेल, द्विअक्षरी असेल, त्रिअक्षरी असेल,
कोणत्याही अक्षराचा एक मंत्र आपण घ्यावा आणि तो सातत्याने धारण करावा आणि ह्या धारणेचं रूपांतर ध्यानामध्ये होतं. म्हणजे आपण नामामध्ये इतके मग्न होतो की आपलं ध्यान कधी लागलं हे पण कळत नाही आहे. त्याला ध्यान वेगळं करायची गरज नाही. आपलं ध्यान हे त्या नामामध्ये आपोआप लागतं आणि एक दिवशी आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि कधी होतो ते पण कळणार नाही. म्हणून समाधी कधी लागली ते पण कळत नाही आणि भगवंत कधी भेटला ते पण कळत नाही. इतकी आपली त्याला तल्लीनता किंवा तन्मयता येते. आपण तीर्थाटन करतो, ह्याला अधमाधम म्हणलेलं आहे. सगळ्यात खालची उपासना कोणती आहे? तीर्थाटन. आणि आपल्याला काय वाटतं की एकदा बद्रीनाथाला गेलं, केदारनाथला गेलं, अमरनाथला गेलं की संपलं, आपण आता डायरेक्ट स्वर्गात असं वाटतं आपल्याला. असं काही नाही आहे. भावना किती आहे ते महत्त्वाचं आहे. आपण फिरून आलो, फोटो काढले, वेगवेगळ्या प्रकारची खरेदी केली आणि घरी आलो, तिथला प्रसाद घेतला, एक पुण्याचं काम आहे, वाईट काम नाही आहे. परंतु जी मूळ आपली इच्छा आहे ती पूर्ण झाली का? आपली मूळ इच्छा आहे जन्ममरणाचा फेरा. एक बार जाये बद्री फिरणं आहे उदरी. पोटाला पुन्हा यायचं नाही आहे, ह्या गर्भधारणेमध्ये पुन्हा यायचं नाही आहे आपल्याला. असा निश्चय करून आपण गेल्यानंतर ती इच्छा आपली पूर्ण झाली का हे त्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तीर्थाटन हे कशासाठी असतं? जे संसाराला कंटाळलेले लोक आहेत, फार त्रासून गेलेले आहेत, घरी जमत नाही आहे, आता कुठंतरी 4 दिवस जाऊन निवांत राहावं किंवा रोज रोज तेच काम करून कंटाळलेले आहेत, त्याला बदल म्हणून तीर्थाटन करतात. तीर्थाटन हे परमात्मा प्राप्त व्हावा याच्यासाठी करणारे फार कमी, करत नाहीत असं नाही, याच्यासाठी पण करणारे आहेत. ते नाम घेत जातात, नाम घेत येतात, तिथं सुद्धा नाम घेतात. सातत्याने नाम आणि परमात्मा त्यांच्यासोबत असतो. अशी स्थिती 15 लाख लोक वारीला जातात, त्यांच्यापैकी किती जणांच्या मध्ये असते याचा विचार करा. तिथं काही चोर लोक पण असतात. परवाच एकाचं मी ऐकलं की कपडे काढून ठेवले आणि त्या कपड्यातले पैसे तिसऱ्या चोराने घेऊन गेले, तोही पंढरपूरला झाला होता. असे चोर, पैसे घेऊन जाणारे चोर सुद्धा तिथं असतात. कुणी व्यापार म्हणून गेलेले असतात, वेगवेगळ्या भावनेने गेलेले लोक. कुणी चोरी करायला गेलाय, कुणी व्यापार करायला गेलाय, कुणी बदल म्हणून गेलाय. परमात्मा भेटावा, विठोबा भेटावा, जसा पुंडलिकाला भेटला तसा मला भेटावा म्हणून जाणारे किती लोक आहेत ह्याला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यासाठी मग नाम सोबत घेऊन जावं लागतं. आणि संसारातल्या कंटाळाला कंटाळून जर आपण तिकडे गेलो तर त्याच्यातून आपल्याला काहीही मिळत नाही. म्हणून सगळ्यात उत्तम उपासना ही सहज स्थिती आहे. बसल्या ठिकाणी सतत नाव घेणे हाच सगळ्यात चांगला उपाय. हे मी नाही सांगत, माऊली सांगतात, हे नामदेव महाराज सांगतात, हे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हेच सांगतात, सगळेजण हेच सांगतात. फक्त नाव घेत राहा, बाकी दुसरं काही करू नका. कलियुगामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे नामसाधना. म्हणून तुकाराम महाराजांनीच एक अभंग लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलं त्यांनी, तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. काम क्रोध हे खल पुरुष आहेत, वाईट पुरुष आहेत, जे आपल्यामध्ये साठलेले आहे. आपल्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, दंभ आहे, हे सगळे जे षड्रिपू आहेत, ते सगळ्या षड्रिपूने आपलं शरीर व्यापलेलं आहे. याच्यामध्ये अनेक शत्रू आपल्यामध्ये राहतात. काम क्रोध हे मुख्य शत्रू आहेत. ह्या 2 शत्रूला पळून लावल्याशिवाय परमात्मा आपल्याकडे येत नाही. काम आणि क्रोध पळून लावायचे असतील तर तीळ आणि तांदूळ आपण कसे यज्ञामध्ये जाळतो तसे काम क्रोध सुद्धा काय करावे लागतात? जाळावे लागतात, असं तुकाराम महाराज म्हणतात. गारे सिनलाशी वाऊगा. हे तीळ तांदूळ जाळण्याच्या नादामध्ये किंवा आपला कामक्रोध घालवण्याच्या नादामध्ये तू उगीच शिन करून घेऊ नको, त्रास करून घेऊ नको, स्वतःला कष्ट होऊ नको. काय कर? न भजता पांडुरंगा. तू पांडुरंगाला भजन केलं नाहीस, पांडुरंगाचं नाव घेतलं नाहीस, विठ्ठलाचं नाव घेतलं नाहीस, म्हणून कामक्रोध तुझ्यामध्ये जास्त आले. आणि हे कामक्रोध पळवून लावायचे असतील तर पांडुरंगाचं नाव घे, आपोआप हे सगळे पळून जातात. मग हे पळवून लावण्यासाठी उगी वायासीन करू नको, वाया त्रास करून घेऊ नको, फक्त पांडुरंगाचं भजन कर. मानदंभासाठी केली अक्षराची अटी. अक्षराची अटी म्हणजे ग्रंथ वाचन, अक्षरं वाचत असतो. ग्रंथ कशासाठी वाचले? मानदंभ मिळवण्यासाठी. आपल्याला कुणीतरी पंडित म्हणावं, आपल्याला कुणीतरी हुशार म्हणावं, आपल्याला कुणीतरी जाणता म्हणावं, याच्यासाठी म्हणून तू काय केलास? हे अक्षरं सगळे आठवलेस, हे अक्षरं सगळे पाठ केलेस आणि स्वतःला पंडित म्हणून घेण्याचा, महाराज म्हणून घेण्याचा, कुठला तरी ज्ञानी म्हणून घेण्याचा अट्टहास केला असतो. असा करू नको. पांडुरंगाचं भजन कर. पुस्तक नाही वाचलं तर चालेल, ग्रंथ नाही वाचला तर चालेल. तर करुणी तीर्थाटन. पुढे काय म्हणतात तुकाराम महाराज?
करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. तू तीर्थाटन केलास, ह्या यात्रेला गेलो, त्या यात्रेला गेलो, 12 ज्योतिर्लिंग माझे पूर्ण झाले, माझे 4 धाम यात्रा पूर्ण झाली, दरवर्षी मी पांडुरंगाची वारी करतो, हे सगळं झालं. हे सगळं करून तू काय केलास? मी करत सगळ्याला सांगत सुटलास. मी हे केलं, मी ते केलं, मी मोठा यात्रेकरू आहे, मी फार महान भक्त आहे, हे सांगण्याचा तू प्रयत्न केलास. म्हणजे तू काय केलास की हे अहंकार वाढवला स्वतःचा. मी केलं हे म्हणत असताना तुझा अहंकार वाढत गेला. म्हणून हे तीर्थाटन सुद्धा काही उपयोगाचं नाही, ग्रंथ वाचन सुद्धा काही उपयोगाचं नाहीये, तीळ तांदूळ जाळून यज्ञ करणं सुद्धा काही उपयोगाचं नाहीये. काय कर मग? वाटिले ते धन. वाटिले ते धन. धन कशासाठी वाटतात? दान करण्यासाठी. म्हणजे दान जे केलेलं आहे ते केली अहंता जतन. काय केलं? दान करून अहंता जतन केली. अहंता म्हणजे अहंपणा. मी केलं हे म्हणायचं आहे, तुला सांगायचं सगळ्याला, एक बोर्ड लावायचं आहे. आज मी एवढ्या रुपयाचं दान केलं, मोठा बोर्ड लावायचा, तुला मोठी बातमी छापून आणायची, मोठा फोटो छापून आणायचा आहे, मोठं बॅनर चौकात लावायचं आहे. याच्यासाठी तू दान केलंस. दान हे उजव्या हाताने केलं तर डाव्या हाताला कळू नये असं गुपचूप दान करावं लागतं. दान वाजत गाजत नाही करायचं. दान हे गुप्तपणे करायचं असतं. म्हणून पेटीत ज्यांनी पैसे टाकलेले आहेत, पेटीत ज्यांनी दान केलेलं आहे ते दान सर्वश्रेष्ठ दान. ज्याने आपलं नाव लिहून दान केलेलं आहे ते दान श्रेष्ठ दान नाही. म्हणून पेटीत दान करणारे हे श्रेष्ठ आहे. आणि तुका म्हणे चुकले वर्म. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चुकले वर्म. वर्म म्हणजे त्याच्यातलं जे गुह्य ज्ञान आहे ते तुझं चुकलंय, वर्म चुकलेलं आहे. केला अवघाची अधर्म. हे सगळं करून तू काय केलास? अधर्मच केलास, धर्म केला नाही. तुझं वर्म चुकलेलं आहे म्हणून तुझ्याकडून अधर्म झालाय. तू ग्रंथ वाचन केलास, पंडित म्हणून घेतलं, दान केलास, स्वतःचा अहंकार वाढवून घेतलास, स्वतःचा मानदंभ वाढवण्यासाठी ग्रंथ वाचलास. हे सगळी अहंता वाढवण्यासाठी तू केलेलं आहेस. याचा काहीही उपयोग नाहीये. तू काय करायला पाहिजे? फक्त विठोबाचं भजन करायला पाहिजे. एवढंच तुकाराम महाराज सांगतात. म्हणून हे कर्मकांड सोडून दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दे आणि जास्तीत जास्त नामधारणा कर. किंवा जे कर्मकांड करायचं असेल, आपल्याला तर भजन करायचं, कीर्तन करायचं, जे करायचं त्याच्यामध्ये भावना ही महत्त्वाची आहे. जसं एखादं बी पेरायचं आहे, हे बी पेरायचं असताना उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये, कोरड्यामध्ये बी पेरतात का? पेरत नाही. का पेरत नाहीत? जोपर्यंत त्याला पाणी लागत नाही तोपर्यंत ते वापरत नाही, तोपर्यंत त्याला अंकुर फुटत नाही. म्हणून बीजाला जसं अंकुर फुटण्यासाठी पाणी पाहिजे, तसं भगवंत प्राप्त होण्यासाठी भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, ओलावा पाहिजे. तसा ओलावा भक्तीचा ओलावा पाहिजे. म्हणून भगवंताचं प्रेम, भगवंतावरचं प्रेम असायला पाहिजे. म्हणून भगवंत स्वतः सांगतात गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये, राजविद्या राजगुह्य योग ह्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतायत, यत करोशी यतस्नाशी, यत करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददासियत, यत करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददासियत, यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. अर्जुना, काम असेल, भोग असेल, यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, व्रते असतील, तीर्थयात्रा असतील, जे काय असेल, तुझं वेतनसुद्धा, तुझा मिळणारा पगारसुद्धा, वेतनसुद्धा सगळं काय करायचं? माझ्या प्रित्यर्थ किंवा मला अर्पण करायचं. तू जरी ते, आता जसं प्रसाद आपण काय करतो, नैवेद्य दाखवतो देवाला आणि खातं कोण? आपणच खातो. तसं प्रत्येक गोष्ट ही कुणाची आहे? भगवंताची आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आपण जे कमवतो आहोत ते भगवंत देतो आहे, आपण जे खातो आहोत ते भगवंत देतो आहे. आपल्याकडे जे जे आहे ते भगवंताची कृपा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून यत करोशी, त्यांनी काय शब्द वापरला? यत करोशी, म्हणजे तू जे जे करतो आहेस ते ते मला अर्पण कर. मदर्पणम असा शब्द वापरलेला आहे. जे जे तू करतो आहेस, काय काय करतो आपण? दिवसभर जो व्यवहार करतो आहोत तो सगळा व्यवहार कुणाचा आहे? मला अर्पण केलेला असला पाहिजे. दुसरा आहे अश्नाशी, यदश्नाशी असा दुसरा शब्द वापरला त्यांनी. म्हणजे जे खातोस आपण दिवसभर, जी काही भाजी भाकरी पोळी जिलबी नुकती जे काय खात असतो ते सगळं कुणाचं आहे? भगवंताचं आहे. आणि ते मी भगवंतालाच अर्पण करतो आहे म्हणून खायचं, प्रसाद म्हणून खायचं. यज्जुहोशी म्हणजे हवन करतोस, जे जे काही सोडून देतोस, आपण जे जे काही टाकून देतो, सोडून देतो, ते सुद्धा मला अर्पण करायचं. ददाशी म्हणजे मला जे दान करतोस, जे जे तू हाताने, तुझ्या हाताने दान करणार आहेस ते सुद्धा मलाच अर्पण कर. आणि तपस्यशी
जे तप करतो आहेस, जे नाम घेतो आहेस, ज्या पूजा करतो आहेस, त्या सगळ्या पूजा, तप, खाणं पिणं झोपणं जे काय असेल ते सगळं कुणासाठी? माझ्यासाठी, माझ्या प्रित्यर्थ मदर्पण मला अर्पण करून तू कर, म्हणजे मी तुला सहजपणे प्राप्त होतो, असं भगवंत स्वतः सांगतात. तर मी केले असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा आपण मी असा शब्द वापरला की त्याचं कर्तृत्व आपल्याकडे येतं, त्याचं भोक्तृत्व म्हणजे आपण त्याचा भोग घेतो ते पण आपल्याकडे येतं, आणि उपाधी येते, मी नावाची एक उपाधी येते. ही येऊ नये असं जर वाटत असेल तर सगळं मीच्या ऐवजी काय करायचं? तिथं तू शब्द टाकायचा. म्हणजे सगळं काय करतो आहेस ते तू करतो आहेस, परमात्मा तू करतो आहेस, मी नाही काही करतो असं म्हणायचं. म्हणजे आपोआप ते काय होतं? भगवंताला अर्पण होतं. आज्ञापालन हा भाव हवा आपल्याकडं. आपण जे करतो आहोत ते काय करतो आहोत? भगवंताच्या आज्ञेने करतो. भगवंत मला जी बुद्धी देतो आहे त्या बुद्धीप्रमाणे मी वागतो आहे आणि त्याच्याप्रमाणेच मी कर्म करतो आहे. भगवंताला जे आवडेल तेच मी करतो आहे. आणि अर्पणसुद्धा अभिमान रहित मी अर्पण करतो. एक माणूस गेला विवेकानंदाच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एवढी जमीन होती, एवढं घर होतं, एवढा पैसा होता, मी सगळं दान केलं आहे आणि आता मला देशसेवेसाठी वेळ द्यायचा, कधीपासून येऊ? त्यांनी सांगितलं एक 8 दिवसांनी ये, 15 दिवसांनी ये. मग तो परत गेला. असं 2-4 वेळेस त्यांनी परत पाठवलं आणि 6व्या वेळेस तो गेला, त्यांनी काहीच बोलला नाही, मला फक्त देशसेवा करायची एवढाच शब्द वापरला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता तू येऊ शकतोस. आता तू येऊ शकतोस म्हणजे त्यांनी विचारलं की मी एवढ्या वेळा आलो, तुम्ही मला काहीच कसं म्हणजे उत्तर दिलं नाही, तुम्ही मला नंतर यायला सांगितलं आणि यावेळेस मात्र तुम्ही मला या म्हणताय, याचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की मी एवढी जमीन, एवढं घर, एवढे पैसे हे मी तुझ्यातला अजून गेलाच नव्हता. जोपर्यंत तुझ्यातला मी गेला नाही तोपर्यंत मी आपलंसं करू शकत. ज्या दिवशी तुझ्यातला मी गेला त्या दिवशी मी तुला आपलंसं केलं. तसं भगवंत सुद्धा हेच करतो. ज्या दिवशी आपल्यातला मी निघून जाईल त्या दिवशी तो आपल्यामध्ये येतो आणि आपण सुद्धा तोच होतो, म्हणजे परमात्माच होतो. म्हणून प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना प्रपंच हा फक्त करायचा, जसं लहान मुलं खेळ खेळतात. लहान मुलं खेळ कसा खेळतात? ते खूप खेळामध्ये रममान असतात. आता अलीकडं ते जास्तीत जास्त मोबाईलमध्ये रममान असतात आणि मोबाईल जर हातातला काढून घेतला तर समोर दिसेल ती वस्तू आईला किंवा वडिलाला फेकून मारायला कमी करत नाही. हे त्या मुलाचं मी सांगत नाही. आपण आपल्या लहानपणी, आमच्या लहानपणी आम्ही जे खेळ खेळत होतो, गोट्या असतील किंवा कबड्डी असेल, खो खो असेल, हे खेळ खेळता खेळता जर आईचा आवाज आला, हे खेळ खेळता खेळता जर वडिलांचा आवाज आला तर खेळ सोडून देऊन पळत निघायचं. म्हणजे आपण प्रपंचामध्ये असं राहायचं की लहान मुलगा जसा खेळ खेळताना अचानक आईचा आवाज आला की पळतो, तसं प्रपंच कधीही सोडता आला पाहिजे. प्रपंच असा करायचा की कधीही सोडता आला पाहिजे आणि परमार्थ धरता आला पाहिजे, असा प्रपंच करायचा आणि आपल्यातला मीपणा घालवायचा. आपण जे काही प्रपंचामध्ये न अडकता आपण जे काही दान करता येते ते दान अवश्य करायचं. मग दान कोणते कोणते? द्रव्यदान आहे, भूदान आहे, अन्नदान आहे, रक्तदान आहे, वस्त्रदान आहे, गोदान आहे, वृक्षदान आहे. आता वृक्ष सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत सध्या, कारण जोपर्यंत आपण झाडं लावत नाही, आपल्याकडं मराठवाड्यामध्ये कुठेही असो 33% हे वनक्षेत्र पाहिजे. हे पूर्वी 33%पेक्षा जास्त होतं. आपण आपल्या स्वार्थासाठी म्हणजे पाप केलंय, आपण लक्षात घ्या, स्वार्थासाठी आलं की पाप आलं. आपण काय पाप केलंय की सगळी झाडं तोडली आणि तिथं घरं बांधली. ही झाडं तोडून टाकून आपण घरं बांधली, त्याच्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, विषारी वायूचं प्रमाण वाढलं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. वातावरणातला थंडावा कमी झाला आणि उष्णता वाढत गेली. 50च्या वर तापमान चाललंय. आपल्याला कितीही कूलर लावले तर थंड वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. पाणी तापवावं लागत नाही, आपोआपच तापतंय पाणी. म्हणजे इतकी उष्णता वाढत चाललेली आहे. म्हणून वृक्षदान हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. झाडं दान करावीत, रोपं दान करावीत. आपण जे काही संक्रांतीचे, पंचमीचे कार्यक्रम करतो, त्यातल्या त्यात पावसाळ्यातले कार्यक्रम करतो, त्या कार्यक्रमामध्ये रोपं दान करावीत आणि जास्तीत जास्त जिथे जिथे मोकळी जागा दिसेल तिथे तिथे झाडे लावावी. हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. म्हणून जे पाप आपण केलेलं आहे, पाप आणि अनेक पाप केलेत आपण, अनेक मुली गर्भात मारलेल्या आहेत, म्हणून आज मुलांना मुली मिळत नाहीत. कित्येक मुलं हे मुंजेत राहून जातात, त्यांचे लग्न होत नाहीत. त्याचं कारण ते आहे
की आपण ते पाप केलंय म्हणून हे पुढं पाप आपल्याला भोगावं लागते. आपण मागे केलेल्या पापाचं परिमार्जन करायचं असेल तर आता आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावावी लागतील. मतदान हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. लोकशाहीमध्ये मतदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कारण का, याच्यावर आपलं सरकार ठरतं. आपलं सरकार ठरतं जे 5 वर्षासाठी आपल्याला सगळ्याला चालवतं. ते जर आपण चुकीचं केलं, 500 रुपये घेऊन जर मतदान केलं आणि ते चुकीच्या माणसाला गेलं, चुकीचा माणूस निवडून आला तर आपलं सगळं चुकीचं करून ठेवतो, आपली सगळी माती करून टाकतो. म्हणून निवड होत असताना मतदान अवश्य करावं आणि चांगल्या माणसाला करावं. मत कधीही विकू नये याची जाणीव आपण ठेवावी. हे आजच्या लोकशाहीमधलं पुण्याचं काम आहे. म्हणून तसं काम करावं आणि आपल्या कार्याचं कर्तेपण हे भगवंताला द्यावं. जसं एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला रस्त्याने चालत चालत एक 100 रुपयाची नोट सापडली. ती 100 रुपयाची नोट आपण काय करतो, आनंद झाला म्हणून घरी घेऊन जातो का? नाही जात. आपण 100 रुपयाची नोट पडली असेल तर ती देवाच्या देवळात टाकतो किंवा कुणी गरिबाला देतो, काहीतरी करतो. कारण हे आपलं नाही, ही आपलं नाही ही भावना राहिली पाहिजे. हे जगामध्ये आपण आलेलो आहोत तर फक्त आत्मा तेवढा आपला आहे, देहसुद्धा आपला नाही. हा देह देऊन टाकायचा आहे, देह जाळून टाकायचा आहे, देह महाभूतामध्ये विलीन करायचं आहे. प्रॉपर्टी इथंच राहणार आहे, सोनं इथंच राहणार आहे, सगळ्या गोष्टी जे जे कुणी आपल्याबरोबर नातेवाईक आहेत ते सगळे फक्त स्मशानभूमीपर्यंत, पुढं कोणी येणार नाही. त्याच्या पुढे आपण जाणार आहेत आणि आपलं कर्म जाणार आहे. म्हणून आपलं कर्म हे भगवंताला आवडेल असं असावं. जो मज अनन्य शरण, जो मज अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण. जो मला अनन्यतेने शरण येतो, अनन्य म्हणजे काय, दुसरा कोणीही नाही. आता मला वाली कोण आहे? फक्त भगवंत, फक्त परमात्मा आहे, फक्त संत आहेत, तेच मला वाली आहेत असं म्हणून जो मला शरण येतो. शरण येणे कशाला म्हणतात? शरण येणे याचा अर्थ आपण हात वर करून आता तुमच्या ताब्यात मी आहे. हरिबोल म्हणतात इस्कॉनमध्ये, हरिबोल म्हणून असे हात वर करतात. त्याचं कारण तेच आहे की हरिबोल म्हणत असताना दोन्ही हात वर करून भगवंताला शरण जायचं. भगवंताला शरण. एक राजा दुसऱ्या राजाबरोबर युद्ध करतो आणि युद्धामध्ये त्याला असं वाटतं एका राजाला की आता आपण जिंकू शकत नाही. मग तो काय करतो? समोरच्या राजाला शरण जातो. शरण गेला याचा अर्थ काय की त्याच्या ताब्यात गेला. त्यांनी जे म्हटलं त्याच्याप्रमाणे तो वागतो. त्या मोठ्या जिंकलेल्या राजांनी जसं म्हटलं त्याच्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. त्यांनी सांगितलं तुझी सगळं सोनं नाणं तुझं राज्य मला दे, गुपचूप द्यावं लागतं. त्यानं जे म्हटलं ते करावं लागतं. तसं आपण कुणाला शरण जायचं? भगवंताला शरण जायचं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचं. असं जर कोणी वागत असेल तर तो त्याचं जन्ममरण मी चुकवतो असं भगवंत म्हणतायत. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये 288वी ओवी आहे, ती पाहून घ्या. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आता याच अभंगामध्ये पुढे असे शब्द येतात, भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे जैसा हरी. करतळी आवळे जैसा हरी म्हणजे तळ हातावर आवळा घेतला आपण. असा हरी जर पाहायचा असेल तर काय करावं? हरी जर असा पाहायचा आहे आपल्याला, तळ हातावर घेतलेल्या आवळ्याप्रमाणे म्हणजे असं स्पष्ट आपल्याला भगवंत पाहायचा आहे तर काय करावं लागतं? तर हे त्याला साक्षात्कार व्हावा लागतो. आणि साक्षात्कार होण्यासाठी गुरुकिल्ली माऊलीने सांगितलेली आहे. कोणती गुरुकिल्ली सांगितली आहे? पहिली गुरुकिल्ली सांगितली आहे, तो आपल्या समीप आहे अशी भावना करावी. तो आपले जेथे जातो तेथे तू माझा सांगत, तो माझ्या सतत सोबत आहे. कुठं आहे तो सोबत? माझ्या हृदयात बसलेला आहे, माझ्या शरीरात बसलेला आहे. हे शरीर एक पंढरपूर आहे आणि मध्ये बसलेला आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग हा आत्मा विठ्ठल आहे आणि तो शरीरामध्ये बसलेला आहे. ही भावना जर सतत असेल तर आपल्या हातून वाईट कृत्य घडत नाही. ह्याचा एक मोठा फायदा असा आहे की आपल्या हातून कोणतंही वाईट कृत्य घडत नाही, कारण परमात्मा सोबत आहे. आणि परमात्मा सोबत असताना आपण वाईट कृत्य करूच शकत नाही, म्हणजे पाप होण्याची भीती राहत नाही. तो सर्वव्यापी आहे ही भावना पाहिजे. जसा माझ्या हृदयात आहे तसा सर्वांच्या हृदयात आहे. तो सगळीकडे आहे, तो चराचरात व्यापलेला आहे, कणाकणामध्ये आहे. कणकण में ईश्वर अशी भावना असली पाहिजे. आणि अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे तो दिसत नाही, फक्त जाणवतो. आपल्याला बुद्धी दिसते का? मला किती बुद्धी आहे तुम्हाला दिसते का? तुम्हाला किती बुद्धी आहे मला दिसते का? तुमचं मन मला दिसतं का? माझं मन तुम्हाला दिसतं का? बुद्धी दिसत नाही, मन दिसत नाही, अहंकार दिसत नाही, काही दिसणाऱ्या वस्तू नाहीत. तसं परमात्मा सुद्धा दिसत नाही, परंतु तो सर्वव्याप्त आहे, तो सर्वत्र आहे ही भावना असली पाहिजे.
भाव, आणि तो भेटतो कशाने? भावबळाने भेटतो, प्रेमाने भेटतो. मग भावबळाने भेटत असेल तर त्याची विनवणी करावी लागते. त्याची विनवणी केली तरच तो भेटतो. म्हणजे विनवणी करायची म्हणजे काय करायचं? त्याची उपासना करायची, त्याचं भजन करायचं, त्याला आळवायचं आणि परत परत त्याला बोलवायचं. जसं आपण एखादी वस्तू मागण्यासाठी एखाद्याच्या दारापुढे याचक म्हणून उभा राहतो, विनवणी करतो, तसं एखादी वस्तू मागण्यासाठी जसं मागतो तसं आपण भगवंताला मागायचं आणि त्याची विनवणी करायची, त्याची आळवणी करायची. त्याच्याबद्दल जिव्हाळा असला पाहिजे, त्याचा निधिध्यास असला पाहिजे. भगवंत भेटला नाही, एखादी वस्तू आपली हरवली, काय होतं? सतत आपल्याला त्याच गोष्टीचा ध्यास लागतो. बाकी सगळं आहे आपल्याकडं, परंतु आज घरामध्ये एक वस्तू, एक वाटी सापडत नाही. दिवसभर आपल्याला डोक्यामध्ये तेच विचार असतो. शेजारणीकडे गेली असेल का, गोठ्यात राहिली असेल का, भांड्यात पडली असेल का, किंवा त्या बकेटात राहिली असेल का, कुठंतरी सारखी डोक्यामध्ये काय राहते? वाटी राहते. तसा निधिध्यास भगवंताचा असतो. असा निधिध्यास लागतो का आपल्याला? वाटीचा लागतो, पण भगवंताचा नाही लागत. भगवंताचा लागावा याच्यासाठी वाटीच्या ठिकाणी भगवंत ठेवायचं आणि मग डोक्यामध्ये यायला लागतो. जसं निधिध्यास कसा लागतो? समजा आपला एखादा अवयव दुखतो आहे, काटा मोडला पायाला, किंवा आपल्याला दाढ दुखते, सगळ्यात जास्त दुखते बघा दाढ. आता दाढ दुखायला सुरुवात झाल्यावर कशात लक्ष लागतं का? जेवणात लक्ष लागत नाही, झोपण्यात लक्ष लागत नाही, कुणी आला गेला लक्ष लागत नाही, नवरा ऑफिसमधून आला तरी लक्ष लागत नाही, कशातच लक्ष लागत नाही. का लागत नाही? कारण दाढ दुखते. त्या दाढेकडे जसं लक्ष लागतं तसं भगवंताकडे लक्ष लागलं पाहिजे. तसं लक्ष आपलं त्या भगवंताकडे मन लागलं पाहिजे. आणि तशी उत्कटता आपल्यामध्ये, ही कधी कधी जाऊन दाढ काढून येईल असं वाटतं की नाही, तशी भगवंत कधी कधी भेटेल अशी उत्कटता निर्माण झाली पाहिजे, अशी आर्तता निर्माण झाली पाहिजे. आपल्याला त्याला भेटायचीच इच्छा निर्माण झाली पाहिजे. ती इच्छा जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत भगवंत भेटत नाही. तुम्ही किती वाऱ्या करा, किती यात्रा करा, किती उपवास करा, काहीही करा, आर्तता झाली पाहिजे. भेटावा अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे, तर तो भेटतो. कशी इच्छा निर्माण झाली पाहिजे? भेटी लागे जीवा लागली से आस, आस लागली पाहिजे त्याची. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. रात्र नाही, दिवस नाही, काळ नाही, वेळ नाही, पाऊस नाही, पाणी नाही, काहीच. फक्त एकच ध्यास, मला विठोबा कधी भेटतो, मला महाराज कधी भेटते, माझं दर्शन कधी होईल, मला ते कधी 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 भेटते, असं सारखं वाटलं पाहिजे. अशी ध्यास आपल्याला लागला पाहिजे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. चकोराचं जीवन कशावर आहे? पौर्णिमेचं चांदणं पिऊ नये. ते नसेल तर त्याला कासावीस होतं. आपल्याला सुद्धा होते की नाही? समजा आपल्याला तहान लागली आणि पाणी मिळतं, खूप उन्हाळा आहे, घशाला कोरड पडली आणि पाण्याचा थेंब नाही, कुठंच जवळ पाणी नाही, किती आस लागते आपल्याला. पाणी जरी कुठं दिसलं पाण्याचं असं थोडं हिरवं जरी दिसलं तर माणूस तिथपर्यंत पळत जातो. तसं भगवंत भेटतोय असं वाटलं तर तिथपर्यंत पळत जाता आलं पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. सारखी जसं तहानलेल्या माणसाला पाण्याची आस लागते तसं भगवंताची आस लागली पाहिजे. आणि तैसे माझे मन वाट पाही. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही. भुकेली या बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची. भुकेली या बाळ, बाळाला भूक लागली, पाळण्यामध्ये झोपलेलं बाळ आहे, उठलं, त्याला भूक लागली. काय करतं ते? हातपाय आपटतं आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात करतं आणि आईला ते ऐकू जातं. मग ते बाळ कुणाची वाट पाहतं? आईची वाट पाहतं. तशी जसं बाळ आईची वाट पाहतं, वासरू गाईची वाट पाहतं, तसं आपण भगवंताचं बाळ, भगवंताचं वासरू होऊन त्याची वाट पाहिली पाहिजे. म्हणजे आपल्याला तो भेटतो. तुका म्हणे मज लागली से भूक. तुकाराम महाराज म्हणतात, मला भूक लागली, धावूनी श्रीमुख दावी देवा. मला भूक लागली, जीव घाल म्हणत नाहीत, धावूनी श्रीमुख दावी देवा. मला तुझं मुख पाहण्याची भूक लागलेली आहे, दुसरी कोणती भूक लागलेली नाही. मला तुझं दर्शन घेण्याची भूक लागलेली आहे. असं जर तू मला दर्शन दिलास तर माझी भूक शमेल, तर माझं आत्मा शांत होईल, तर मला समाधान लाभेल. आणि ते समाधान लाभण्यासाठी तू मला कधी कधी भेटशील. अशी तुकाराम महाराजाला भूक लागलेली आहे. तशी भूक आपल्याला पण लागली पाहिजे. तुकाराम महाराज, त्यांना भूक लागली होती, त्यांना भगवंत भेटले, त्यांचं काम झालं, पण त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवून गेलेत की तुम्हालाही जर भेटवायचं असेल, तुम्हालाही जर पाहायचं असेल तर अशी भूक तुम्हालाही लागू द्या, तरच तो तुम्हाला भेटेल. आणि अशी भूक लागली आणि काही क्षणापुरता विसर जर पडला, विसर होऊ द्यायचा नाही, त्यात ब्रेक येऊ द्यायचा नाही.
कळालं का? जसं मालिका पाहताना मध्ये ब्रेक असतो की नाही जाहिरातीचा, तसा ब्रेक येऊ द्यायचा नाही. कंटिन्यू त्याचीच आराधना करत राहायचं, सतत आराधना करीत राहायचं, सतत भूक लागली पाहिजे. मध्ये जर थोडा विसर पडला तर आपली जी तळमळ असते ती कमी होते. लक्षात ठेवा, भुकेची वेळ टळून गेली की पुन्हा भूक लागत नाही, तसा प्रकार होतो. मग ती वेळ टळून द्यायची नाही, सारखी भूक लागली पाहिजे आणि सारखा विठोबा आपल्याला दिसला पाहिजे. जसं भूक लागल्यावर भाकर दिसते तसं भाकरीमध्ये विठोबा दिसला पाहिजे. म्हणून विसर न पडता म्हणजे सतत, त्याला प्रवाही असं म्हणतो. प्रवाही म्हणजे वाहती नदी कशी असते, प्रवाही निर्मळ प्रवाह, प्रवाही निर्मळ प्रवाह. वाहती नदी ही स्वच्छ असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कागद कचरा कसपट काहीही नसतं. वाहत्या पाण्यात म्हणतो आपण, वाहतं पाणी हे सगळ्यात शुद्ध पाणी. त्या शुद्ध पाण्यासारखं, वाहत्या पाण्यासारखं आपलं मन असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय होतं, त्याच्यामध्ये दिव्यत्वाची प्रचिती येते, भगवंताची प्रचिती येते, अशुभ विचार मनातून निघून जातात, वासना सगळ्या निघून जातात. असं प्रवाही पाण्यासारखं वाहतं आपलं प्रेम भगवंतावर असलं पाहिजे. त्यामुळं मन स्थिर होतं. आपण नदीच्या काठी जाऊन बसा, जुळजुळ वाहणारा झरा असेल, ते पाहिल्यानंतर काय होतं, मन आनंदी होतं, स्थिर होतं. तसं भगवंताचं नाव घेत राहिलं की मन आपलं काय होतं, स्थिर होतं. समबुद्धी येते. समबुद्धी येते म्हणजे कोणी लहान आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, उच्च आहे, नीच आहे, काळा आहे, गोरा आहे, काहीही फरक पडत नाही. सगळ्यांच्यामध्ये भगवंत दिसायला लागतो. आणि वैराग्य भाव, संसारातून मन हळूहळू कमी व्हायला लागतं. वैराग्याची भावना यायला लागते, संन्यस्त भावना यायला लागते आणि संसाराचा ओढा कमी व्हायला लागतो आणि त्याचा साक्षात्कार होतो आपोआप. तसं झालं की आपल्याला स्वप्नात असेल, सत्यात असेल, समोर असेल, माणसात असेल, कुठं ना कुठं तरी तो दिसायला लागतो, त्याचा साक्षात्कार व्हायला लागतो आणि एक प्रकारची तृप्तता येते, समाधान येतं चेहऱ्यावर, कृतार्थता येते. आपण पाहतो एखादी उच्च कोटीचा संत असेल, तपस्वी असेल, तर त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आपल्यासारख्या संसारी माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान फार फरक असतो. हा फरक कशामुळे जाणवतो, त्यांना त्याचा साक्षात्कार झालेला असतो, भगवंत कळलेला असतो, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर ते आध्यात्मिक समाधान आपल्याला सहज दिसतं. ते समाधान, तेज आपल्या चेहऱ्यावर येत नाही. त्याचं कारण ते आहे, जर आपल्या चेहऱ्यावर असं तेज यायचं असेल, आपल्या चेहऱ्यावर असं समाधान यायचं असेल, तर सतत नाम घ्या. नाम घेत राहिलं की साक्षात्कार आपोआप होतो. आणि असा साक्षात्कार झाला याचाच अर्थ करतळी आवळे जैसा हरी. जसा तळहातावर घेतल्यावर आवळा आपल्याला स्पष्ट डोळ्याला दिसायला लागतो, तसा भगवंत दिसायला लागतो, तसा भगवंत आपण पाहू शकतो. आणि अशी ऐश्वर्यात्मक मूर्ती आपल्याला दिसायला लागते, सगळ्या इंद्रियांना जाणवायला लागते, कानाला, डोळ्याला, जिभेला, सगळीकडे आपल्याला भगवंत जाणवायला लागतो. आणि असा भगवंत काय होतं की थोडीशी साधना आपली वाढली की काही काळापुरता दिसायला लागतं. म्हणजे स्वप्नामध्ये एखाद्या वेळेस दृष्टांत होतो, स्वप्नामध्ये एखाद्या वेळेस दिसतो, मूर्तीत एखाद्या दिसतो, एखाद्या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये आपल्याला काहीतरी जाणीव होते, असं कुठंतरी जाणवायला लागतं आणि काही दिवसानंतर ती विसरून जातं. मग आपलं भक्ती पुन्हा कमी होते. आता भगवान दिसत नाही, काय करायचं, सोडून द्या, असं होऊ द्यायचं नाही. ते तेवढाच दिसला याचा अर्थ लाईट थोडा वेळ गेली म्हणजे आता थोड्या वेळाने पूर्ण येणार आहे, रात्रभर राहण्यासारखी येणार आहे, असं मनामध्ये आशा ठेवायची आणि भक्ती करायची. आपोआप तो मग आपल्याला दिसायला लागतो. ज्ञानदेव आपल्याला याची गॅरंटी देतात की जसं रत्न असतं, हिरा असतो, त्याचा जसा उजेड पडतो तसं भक्ताजवळ भगवंत दिसतोच. जसं संताच्या चेहऱ्यावर भगवंत दिसतो, संतामध्ये आपल्याला भगवंत दिसतो, तसं भक्तामध्ये सुद्धा भगवंत दिसतो. हा भक्तापाशीच असतो, सतत भगवंत भक्तापाशी असतो आणि स्पष्ट मुठीत त्याला धरून ठेवता येतो आणि जीवशिव ऐक्य त्याला अनुभवता येतो. म्हणजे आपला आत्मा आणि परमात्मा एक आहे याचा अनुभव त्याला यायला लागतो आणि त्याचा भाव, त्याची भक्ती ही भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. आणि अशा माणसाला काही सिद्धी पण प्राप्त होतात. सिद्धी म्हणजे कोणत्या, आता जे साधुबुवा वगैरे आहेत, कुणी पाणी पाजवलं की त्याचा आजार दुरुस्त होतो, कुणाला राख दिली की त्याचा आजार दुरुस्त होतो, कुणी एखादी हातामध्ये बंधन बांधलं की त्या माणसाची इच्छा पूर्ण होते, कुणाला मनातलं कळायला लागतं, कुणाला भविष्य कळायला लागतं, कुणाला धन दिसायला लागतं. अशा काही सिद्धी प्राप्त होतात. परंतु ह्या सिद्धी म्हणजे किंवा चमत्कार म्हणजे भगवंत नाही. ती एक टप्पा आहे मधला. आपल्याला ह्या टप्प्यातून, पण नाम घेणाऱ्या माणसाला हा टप्पा जाणवत नाही, म्हणून तो माणूस शुद्ध एकदम भगवंताची प्राप्ती करू शकतो. त्याला सिद्धी वगैरे काही प्राप्त होत नाही, तो डायरेक्ट भगवंत प्राप्त होतो. म्हणून नाम हे श्रेष्ठ आहे. योगी समाधी जे लावणारे आहेत त्यांना अशा सिद्धी प्राप्त होतात.
परंतु नाम घेणाऱ्याला ह्या सिद्धीची जाणीव पण होत नाही. तो या जाणीवेच्या पलीकडे जातो आणि त्याला भगवंत भेटतो. पुन्हा दुसरं उदाहरण माऊलींनी दिलंय, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पारियाचा रवा ह्याच्यासाठी म्हणलेला आहे की पारा हा जो धातू आहे, पारा धातू आहे, द्रवरूप धातू आहे, म्हणजे पातळ असा धातू आहे. तो जर असा जमिनीवर टाकला, असा फरशीवर टाकला आणि पुन्हा जर सावडायचा प्रयत्न केला तर कितीही प्रयत्न केला तर तो हातावर येत नाही. जसं तो पुढे पुढे पळत राहतो, तो सावडण्याचा प्रयत्न केला, त्याचे आणखी लहान लहान तुकडे होतात आणि जेवढे लहान तुकडे होतील तेवढं ते जमा करणं अतिशय अवघड असतं. म्हणून ते पाऱ्याचा रवा किंवा पारा गोळा करण्यासाठी जसे श्रम पडतात तसे इतर साधनं केल्यावर श्रमच पडतात, हातात काहीच मिळत नाही. हातात जर आवळ्यासारखा बघायचा असेल तर नाम घ्या, तर हरिनाम घ्या, तर हरिपाठ करा, असं माऊली सांगतायत. म्हणून सातत्यानं नाम घेणाऱ्या माणसाला ते असं मार्गदर्शन करतात. कळे न कळे ज्या धर्म, कळे न कळे ज्या धर्म, म्हणजे ज्याला धर्म कळत नाही, धर्म काय आहे याला कळत नाही, अडाणी माणूस, त्याला धर्म अधर्म काही कळत नाही, अशा माणसाने सुद्धा काय करावं, ऐका सांगतो रे वर्म, न कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, त्याला जीवनाचं वर्म मी सांगतो असं मौली म्हणतात. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. काय करा, अट्टहासाने फक्त भगवंताचं नाव घ्या, बाकीच करू नका, विठोबाचं नाव घ्या, बाकी काही करायची गरज नाही. तुम्हाला धर्म न कळे आम्हा ज्ञान विज्ञान, आम्हाला ज्ञान नाही विज्ञान नाही, चोखोबा म्हणतात न कळे आम्हा ज्ञान विज्ञान, आम्हाला ज्ञान कळत नाही, विज्ञान कळत नाही, शास्त्र कळत नाही, काही कळत नाही, आम्हाला फक्त काय कळतं, भगवंताची भक्ती कळते. आणि इथं हेच सांगतायत की ज्याला धर्म कळत नाही, अधर्म कळत नाही, पोथी कळत नाही, भजन कळत नाही, काहीच कळत नाही, त्याने एकच काम करायचं, नाम विठोबाचे घ्यावे. कसं घ्यावे, अट्टहासाने घ्या. अट्टहासाने काय करतो आपण गोष्टी, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची नसते किंवा आवडत नाही ती गोष्ट अट्टहासाने करावी लागते. आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण सहज करतो, पण जी गोष्ट आवडत नाही, करावी लागते पण आवडत नाही, अशी जी गोष्ट असते त्याला अट्टहासाने करावं लागतं. आणि मग असा अट्टहास करा आणि विठोबाचं नाव घ्या. कारण सहज विठोबाचं नाव घ्यावं असं आपल्याला आठवतही नाही, करावंही वाटत नाही, किंवा करत बसलं तर कंटाळा येतो, ह्याच्यातून काय मिळणार आहे असं वाटतं, नैराश्य येतं, बऱ्याच गोष्टी होत असतात. म्हणून अट्टहासाने ती गोष्ट करावी, जाणून बुजून करावी, मुद्दाम करावी. तुका म्हणे मोल न लगे द्यावे, वेचा बोल. तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की याला मोल द्यावं लागत नाही, पैसे द्यावे लागत नाही. आपण बाई मी विकत घेतला श्याम असं एक गीत आहे, भजन आहे की ज्याच्यामध्ये दाम दमडी काहीही मोजलेली नाही आणि श्याम मात्र मी विकत घेतला. कशाने घेतला, हृदयामध्ये किंवा मुखाने नाम घेऊन विकत घेतला. तसं ह्या विठोबाला जर विकत घ्यायचं असेल किंवा विठोबाला जर घ्यायचं असेल तर त्याला पैसे लागत नाहीत, फक्त नाम घ्या, तो आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मानस. कसा छंद लागला पाहिजे, सतत विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा छंद लागला पाहिजे, सतत म्हणण्याचा छंद. अगोदर अट्टहासाने घ्यायचं, अगोदर अट्टहासाने घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं, सकाळी उठलं थोडा वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, स्नान झालं थोडा वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, जेवण झालं थोडा वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, संध्याकाळी पुन्हा 4 वाजता चहा घेतला की पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, 6 वाजता परत दिवे लावले की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, झोपताना विठ्ठल विठ्ठल. मग असं काय होतं, हळूहळू हळूहळू प्रत्येक कार्य केल्यानंतर आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायची सवय लागते. ते परत परत यायला लागतं, इच्छा नसताना यायला लागतं. आणि अशी सवय लागणे म्हणजे छंद लागणे, त्याला छंद म्हणतो. असा छंद लावून घ्या. आणि मग असं केलं की काय होईल, तुम्हाला एक दिवशी जसं मी आहे, मी म्हणजे कोण, आपण स्वतः, तुम्ही मी आपण सगळे हे व्यक्ती आहेत, आपण दिसतो आहोत एकमेकाला. आपण जसे आहेत, हे जग जसं आहे आपल्या भोवती हे दिसतंय की नाही आपल्याला, हे आहे, हे माया आहे, हे नाही वगैरे वगैरे सोडून द्या, आपल्याला सगळं दिसतंय स्पष्टपणे. तसा देव पण दिसतो, तसा भगवंत पण दिसतो. म्हणून तसा दिसावा असं वाटत असेल तर आपल्याला तो छंद लावून घेतला पाहिजे. तुझी या नामाचा लागे छंद, सारखा छंद लागला पाहिजे आणि त्या नामावर आपलं प्रेम असलं पाहिजे. म्हणून अध्यात्म भाव जागा होण्यासाठी नाम हा एकच उपाय आहे, एकच साधन आहे. अध्यात्म भाव जागा होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट कोणती, भगवंत जो नित्य आहे, जो सतत आहे, भगवंत एक. दुसरं कोण लागतं, भक्त म्हणजे आपण, 2. आणि तिसरं काय लागतं, नाम लागतं. कारण भगवंत समोर आहे, भक्त समोर आहे, पण हाक कशी मारायची, बरोबर आहे.
आपण मुलांची नावं का ठेवतो? त्याला बोलवायचं, नाव शाळेत टाकायचं, काहीतरी नाव पाहिजे की नाही? कुणालाच नाव नसतं आपल्याला तर ओळखच पटली नसते आपली एकमेकाला. आपण काय म्हणणार कुणाला? समजा घरी 10 मुलं आहेत, प्रत्येकाला अरे 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 म्हणणार का? असं प्रत्येकाला म्हणता येत नाही, त्याला काहीतरी नाव द्यावं लागतं. तसं भगवंताला आपण काय दिलेलं आहे? नाम दिलेलं आहे. आणि ते नाम सोबत पाहिजे, आपण सोबत पाहिजे आणि भगवंत सोबत पाहिजे. हे 3 एकत्र आले, ही त्रिकुटी एकत्र आली, पाहिजे ते प्राप्त होतं. पण हे नाम घेत असताना शक्यतो गुरुच्या मुखातलं नाम घ्यावं, गुरुच्याकडून घेतलेलं नाम घ्यावं. त्याला एक वजन असतं, त्याचं वजन हे काम करतं. म्हणून गुरुमुखातलं नाम, गुरुमंत्रातलं नाम. पण गुरु भेटत नसेल तर माऊली आपले गुरु आहेत. आपले सगळ्यात मोठे गुरु कोण आहेत? माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, हे गुरुच आहेत. माऊलीला कोणी नाम दिलं? निवृत्तीनाथाने दिलं. निवृत्तीनाथाला कोणी दिलं? गहिनीनाथाने दिलं. बरोबर आहे. मग गहिनीनाथाकडून निवृत्तीनाथाने घेतलं, निवृत्तीनाथाकडून ज्ञानदेवाने घेतलं आणि ज्ञानदेवाने ते सगळ्यासाठी दिलं. कशात दिलं? हरिपाठात दिलं. हरिपाठामध्ये त्यांनी सगळ्यांना हे नाम देऊन टाकलं आणि सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुकाराम महाराजांनी सांगून टाकलं रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणाचा जप करा, तुम्हाला पाहिजे तो परमात्मा प्राप्त होतो. तसं माऊलीने आपल्याला दिलेलं आहे असं गृहीत धरून त्यांनाच गुरु मानून आपण हरिनामसुद्धा घेऊ शकतो. आणि आपण त्याच्या हातातलं यंत्र व्हावं. यंत्राला काही भावना असते का? काहीच नाही. आपण पाण्याचं यंत्र किंवा मोटर चालू करतो, बटन चालू केलं ते पाणी ओढतं, आपल्याला पाणी देतं, आणि बटन बंद केलं ते पाणी बंद होतं. त्याला काही स्वतःला भावना आहे का? आज माझा मूड नाही असं म्हणतं का? ते काहीच म्हणत नाही. तसं आपण सुद्धा काय झालं पाहिजे? ह्या संतांच्या हातातलं, भगवंताच्या हातातलं यंत्र झालं पाहिजे. आणि त्यांनी म्हणलं तसं करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं हरिमुखे म्हणा, तर आपण हरिमुखेच म्हणायचं, बाकी काही म्हणायचं नाही. आपण तेवढं लक्षात ठेवायचं. आणि अकृत्रिम भक्ती करायची. अकृत्रिम भक्ती आणि कृत्रिम भक्ती. कृत्रिम आणि अकृत्रिम माहिती की तुम्हाला? नैसर्गिक आणि अनैसर्गिक. जे ओरिजिनल आहे त्याला आपण अकृत्रिम म्हणतो, मुळात असलेली भक्ती. अशी कशी भक्ती? जशी मुलाची आईवर भक्ती असते, आईची मुलावर भक्ती असते, तशा प्रकारचा भाव त्याला आपण अकृत्रिम म्हणतो. समजा एखाद्या आईने आपल्या मुलाला चापट मारली, एखाद्या आईने आपल्या मुलाला कारट्या म्हटलं, काही वाटतं का? काहीच नाही. आनंद होतो, परत तो तिच्याच कुशीत शिरतो. त्याच्याऐवजी जर शेजारीने म्हणलं हे कारट्या म्हटलं तर राग येतो आपल्याला. काय येतो? कारण ते कृत्रिम आहे आणि हे ओरिजिनल आहे, अकृत्रिम आहे. तशी भक्ती पाहिजे. आणि तशी भक्ती कोण करतं? जनाबाई करते. संत जना अशी भक्ती करते. आणि काय म्हणते? धरीला पंढरीचा चोर, देवाला चोर म्हणते. धरीला पंढरीचा चोर, तिला म्हणायचा अधिकार आहे, आपल्याला नाही अधिकार म्हणायचा. आईला आपल्या लेकराला कारट्या म्हणायचा अधिकार आहे, दुसऱ्याला नाही. तसं जनाबाईला पंढरीला चोर म्हणायचा अधिकार आहे. तो अधिकार आपण प्राप्त करून घेतलेला नाही, कारण तेवढी आपली भक्ती नाही. धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर. कोणता दोर बांधला? प्रेमाचा दोर बांधला. आणि ह्या पंढरीचा चोर मी कोंडला. कुठे कोंडला? हृदयी बंदीखाना केला. माझ्या हृदयाचं जेल केली, तुरुंग केला आणि त्याच्यामध्ये त्याला बांधून टाकलं. आत विठ्ठला कोंडीला. ह्या विठ्ठलाला मी काय केलं? माझ्या हृदयामध्ये कोंडून टाकला. जनी म्हणे बा विठ्ठला. जनी म्हणते हे विठ्ठला, जीवेनं सोडीत आता तुला आता जीवानिशी मी सोडत नाही. म्हणजे मारून टाकते का? नाही. ती आपल्या हृदयात ठेवते, कारण त्याला मारला तर ही पण मरेल ना. असं होत नाही. ती हृदयामध्ये बंदीखाना केला. तिनं बंदीखाना करू शकते, चोरी म्हणू शकते, काही म्हणू शकते, कारण तो तिच्याशी बांधला गेलेला आहे. आणि ते बांधण्यासाठी तिनं नामस्मरण केलेलं आहे, तिनं तिची उपासना केलेली आहे, भगवंताला आपलंसं केलेलं आहे. असा जनाई इतका अधिकार आपल्याला प्राप्त झाला पाहिजे आणि आपण ते करू शकतो. म्हणूनच जनाईबाईंनी लिहून ठेवलं हे सगळं, की तुम्ही माझ्यासारखं करा, म्हणजे तुमच्या गोवऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल, अशी भक्ती तुम्ही करू शकता. आणि हे सगळे मंत्र मला कुणी दिलेत? माऊली सांगतात हे मला सगळं निवृत्तीनाथाने दिले. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दिले माझ्या हाती. निवृत्तीने हे माझ्या हाती दिले. आणि निवृत्ती कसा आहे? निर्गुण आहे. निर्गुण कोण आहे? परमात्मा. आपण सगळे सगुण आहेत, आपण सगळे गुणांनी बांधलेले आहेत, पण परमात्म्याला कुठलेही गुण बांधलेले नाहीत, म्हणून तो निर्गुण आहे. आणि निवृत्तीनाथ कोण आहेत? मग निर्गुण आहेत. ते देवाचे अवतार आहेत. निर्गुण आहेत याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी शून्य गुण आहेत, त्यांना गुण नाहीत किंवा ते गुणी नाहीत, सगुण नाहीत. त्यांच्यामध्ये अनंत गुण आहेत जे गुणाच्या पलीकडे. ते देवाचे अवतार आहेत. आणि अशा निवृत्तीनाथांनी
मला हा जो हरिपाठ आहे किंवा हा मंत्र आहे, हा मंत्र मला दिलेला आहे. माझ्यापासून उत्पन्न झालेत भाव रज तम सात्विक. रज तम आणि सत्व हे तिन्ही गुण कुणापासून उत्पन्न झाले? माझ्यापासून, म्हणजे भगवंतापासून. ब्रह्म ज्याच्यापासून ही माया उत्पन्न झालेली आहे, आणि माया ही काय आहे? त्रिगुणात्मक आहे. रजतम सत्व हे गुण आहेत, ते मायेला असतात, भगवंताला नसतात. म्हणून माझ्यापासून हे उत्पन्न झाले, परंतु ते अधीन असती माझ्यात, त्याचे ठाई मी नसे. ते सगळे गुण कुणाच्या ताब्यात आहेत? माझ्या ताब्यात. म्हणजे माया कुणाच्या ताब्यात आहे? ब्रह्माच्या ताब्यात आहे. माया कुणाच्या ताब्यात आहे? विष्णूच्या ताब्यात आहे. आणि माया ही त्याच्या ताब्यात आहे, पण मायेच्या ताब्यात मी नाही. या त्रिगुणामध्ये मी अडकत नाही. मी या गुणांच्या पलीकडचा आहे. त्याला गुणातीत असा शब्द आहे. तो गुणातीत आहे परमात्मा. आणि अशा गुणातीत परमात्म्याला कसं गाठायचं, कसं भेटायचं, कसं आळवायचं, याच्यासाठी निवृत्तीनाथांनी मला काय सांगितलंय? हरिपाठ दे असं सांगितलंय. आणि म्हणून मी हरिपाठ आपल्याला दिलेला आहे. निवृत्तीनाथ कोण आहेत? स्वयं भगवंताचे अवतार आहेत. स्वयं ते हरी आहेत, अबोल आहेत, उन्मनी आहेत. उन्मनी आहेत म्हणजे उच्च मनावस्थेचे आहेत. आणि ते माझे गुरु आहेत. हे माझं हरिपाठाचं, ज्ञानेश्वरीचं, अमृतानुभवाचं सगळं श्रेय कुणाला आहे? निवृत्तीनाथांना. आणि ते माझे गुरु आहेत. म्हणून कर्तृत्व त्यांचं आहे, ज्ञातृत्व त्यांचं आहे. जनजागृतीचं कार्य मी करतो, ते कार्यसुद्धा त्यांचं आहे. म्हणजे सगळं हे क्रेडिट आहे. सगळं जे गुण आहेत ते कुणाला दिलेत? त्यांनी पूर्णच्या पूर्ण ते निवृत्तीनाथाला देतात. निवृत्तीनाथ हेच माझे कर्ते करविते आहेत असं ते आपल्या गुरुला म्हणतात. निवृत्तीनाथ हे अंतर्मुख आहेत, ज्ञानी आहेत, अनुभवाचे भांडार आहेत आणि योगी आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोधक गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. म्हणजे आदिनाथपासून आलेली ही परंपरा योगियाची ज्ञानदेवापर्यंत आलेली आहे. आणि म्हणून सर्वात मोठी योगी कोण आहेत? आदिनाथ आहेत, शंकर. आणि त्यांचे शिष्य हे सगळे पुढं मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि निवृत्तीनाथ हे सगळे योगी आहेत. आणि ह्या योगियांनी मला ही भक्ती शिकवलेली आहे. आणि ही भक्ती निष्फळ जाणार नाही. जर आपण भाव ठेवून भक्ती केली तर ही भक्ती निष्फळ जात नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. जर अनेक इतर साधनं केली तर ती पारा सावडल्यासारखी आहेत. आणि आवळा जसा हातात आहे तसा जर आपल्याला हरी पाहायचा असेल तर हरिपाठ नित्य करा. आणि हा हरिपाठ मी तुम्हाला देतो आहे असं माऊली म्हणतायत. हा हरिपाठ केला की आपल्याला भगवंत आवळ्यासारखा दिसतो, प्राप्त होतो, त्याचा साक्षात्कार होतो, त्याचा दृष्टांत होतो. आणि असा दृष्टांत सगळ्यांना व्हावा, साक्षात्कार सगळ्यांना व्हावा, सगळ्यांना हरी प्राप्त व्हावा, सर्वांनी रोज नित्यनियमाने हरिपाठ करावा अशी इच्छा व्यक्त करून आजची सेवा मी भगवंत चरणी, आपल्या सद्गुरू चरणी अर्पण करतो. संत श्री चुडामणी बालादास महाराज की, रेणुका माता की, ज्ञानेश्वर माऊली महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. यानंतर 1-2 मिनिटाचं भजन आणि त्यानंतर पसायदान होईल आणि आजची सेवा पूर्ण होईल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन
मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होआवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान कसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जावा येणे वरे ज्ञान देवो सुखिया जावा येणे वरे ज्ञान देवो सुखिया जावा जय जय रघुवीर समर्थ